आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही जो कॅम्पस बघताय राजनगरच्या कॅम्पस, या कॅम्पसमध्ये उद्या सकाळी साधारणपणे 10:30 वाजता या कृषी उत्पन्न बाजार समिती राजनगरच्या कॅम्पसमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी अल्प दरामध्ये बाजार समितीच्या वतीनं 50 रुपयामध्ये जेवणाचा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी चालू करतो आहे आणि तालुक्यातल्या सगळ्या सर्वपक्षीय आघाडीतील सर्व प्रमुख नेते मंडळी, बाकी तालुक्यातले काही आमदार मंडळी हे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय प्रधानमंत्री साहेब यांच्याशी देखील आमची चर्चा चालू आहे। त्यांची वेळ अजून अद्याप कन्फर्म झालेली नाही। त्यांची वेळ मिळाली तर ते देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून भेट द्यायला येणार आहेत। त्यामुळं आमच्या सगळ्यांची जी भावना आहे की राजूनरच्या परिसरामध्ये जो सर्वसामान्य माणूस या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये येतो, या तालुक्याच्या ठिकाणी येतो, या सर्वसामान्य माणसाला एक अद्ययावत स्वरूपाची जेवणाची चांगली व्यवस्था असली पाहिजे। आणि जसं मागच्या काळामध्ये आपण चाकणला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जेवण हा उपक्रम चालू केला आहे, त्या धर्तीवरती उद्या या उपक्रमाचं उद्घाटन त्या ठिकाणी होतं। अतिशय भव्य दिव्य असा कॅम्पस आहे आणि प्रशस्तपणाची सगळी ही व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं या ठिकाणी होणार आहे। पलीकडच्या बाजूला थंड पाण्याचा वॉटर फिल्टर, आरो प्लॅन्ट, त्याचं देखील उद्घाटन आहे। जेवणाची व्यवस्था आणि चांगलं स्वच्छतागृहाचं देखील आम्ही लवकरच काम त्या ठिकाणी चालू करतोय। अशा 2 गोष्टीचं मात्र उद्या उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे। आज या कार्यक्रमात ₹180 received on phone pay. संचालक सयाजीराजे मोहिते, म्हणजे संचालक सागर शेठ मोरे, संचालक सोमनाथ भाऊ मुंगसे असतील, आमचे सचिव साहेब असतील, आमचे चौधरी पाटील असतील, आमचे बारणे साहेब आहेत, गोपाळे साहेब आहेत, आमचे सातकर सरपंच आहेत, आमचे अधिकारी असलेले जपरे साहेब आहेत। त्याचबरोबर ह्या कॅन्टीनची व्यवस्था जे बघणार आहे ते बोराडे साहेब या ठिकाणी आहेत। आमच्या सगळ्यांची धारणा अशी आहे की 3-4 महिन्यापासून जसा चाकणला चांगला अतिशय उपक्रम चालू आहे, रोज 300-400 शेतकऱ्यांचा प्रतिसाद आम्हाला या उपक्रमासाठी मिळतो आहे। तशाच प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं तालुक्यातील शेतकरी बांधवांना आवाहन करतो की उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू आणि उद्यापासून तुमच्या सगळ्यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं अल्प दरामध्ये भोजनाची व्यवस्था सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आपण चालू करतोय। तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातला कुणी माणूस आला, कुणी सर्वसामान्य घटक आला, त्याच्यासाठी बाजार समितीच्या वतीनं जेवण त्या ठिकाणी चालू राहणार आहे। आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की चाकणला जसा भरभरून प्रतिसाद आम्हाला या जेवणाच्या उपक्रमासाठी मिळाला, तशाच प्रकारचा चांगला प्रतिसाद खऱ्या अर्थानं या तालुक्यातला गोरगरीब सर्वसामान्य माणूस जो आहे, जो खऱ्या अर्थानं शेतकरी संबंधित आहेत, त्या बांधवांसाठी करण्याचं काम आम्ही उद्यापासून त्या ठिकाणी सुरुवात करतोय। या निमित्तानं तालुक्याच्या जनतेला आवाहन करतो की उद्या सकाळी तालुक्यातल्या सगळ्या पक्षाच्या नेतेमंडळींना आम्ही बोलवणार आहे, इतर तालुक्यातल्या आमदारांना आम्ही बोलवणार आहे आणि राज्याचे पणनमंत्र्यांशी देखील आम्ही संपर्कात आहे। त्यांची वेळ अजून कन्फर्म त्या ठिकाणी झालेली नाही, ते आले तर अजूनच मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचा मानोदय आमच्या सगळ्या संचालक मंडळाचा आहे। त्यामुळे 18चे 18 संचालक आम्ही सगळे या कार्यक्रमासाठी सज्ज आहे। आपल्या माध्यमातून तालुक्याच्या जनतेला एवढंच आवाहन करतो की उद्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहू आणि बाजार समितीनं तुमच्यासाठी चालू केलेली ही चळवळ, त्या चळवळीला तुमचा भरभक्कम पाठिंबा आणि खऱ्या अर्थानं हातभार देखील त्या ठिकाणी लावा। आपल्या माध्यमातून मी एवढंच आव्हान उपस्थित राहण्याचं त्या ठिकाणी करतो। धन्यवाद।